पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी शेकहँड करतायत। कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही, पण आज संसदेमध्ये हे दृश्य बघायला मिळालं। जादू की झप्पी ते हँडशेक, राहुल गांधी आणि मोदींचा हा प्रवास नेमका कसा झाला बघूयात। लोकसभेत दिसलेलं हे चित्र भारतीय लोकशाहीला बळकटी देणारं म्हणता येईल। तब्बल 10 वर्षांनंतर संसदेत हे चित्र दिसलं, कारण 10 वर्षांनी लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आणि विरोधी पक्षनेत्याला त्याचा मान सन्मानही। लोकसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अध्यक्ष ओम बिर्लांना त्यांच्या आसनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र आले। यावेळी मोदी आणि राहुल गांधी पहिल्यांदाच समोरासमोर आले। दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत स्मितहास्य केलं। 17वीं लोकसभा में मैं कहता हूं कि संसदीय इतिहास का वो स्वर्णिम कालखंड रहा है। आपकी अध्यक्षता में संसद में जो ऐतिहासिक निर्णय हुए, आपकी अध्यक्षता में सदन के माध्यम से जो सुधार हुए हैं, ये अपने आप में एक सदन की भी और आपकी भी विरासत है। This house represents the voice of India's people. It is very important that the voice of the opposition is allowed to be represented in this house. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी हात मिळवला आणि 2018 मधील राहुल गांधींनी मोदींना दिलेल्या झप्पीची आठवण ताजी झाली। गेल्या जवळपास 6 वर्षात राहुल गांधी आणि मोदी जादू की झप्पी ते हस्तांदोलनापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं। 20 जुलै 2018 रोजी संसदेत मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी मोदींच्या जुमलेबाजीवर जोरदार हल्लाबोल केला होता। त्यावेळी त्यांनी मोदींबद्दल आपल्या मनात द्वेष नसल्याचं सांगत समोरच्या बाकावर असलेल्या नरेंद्र मोदींजवळ जाऊन थेट गळाभेट घेतली होती। या प्रकारानंतर देशात बरीच चर्चा झाली। प्रधानमंत्री जी बाहर नहीं जाते हैं, बाहर जाते हैं मतलब अब्रॉड जाते हैं, ओबामा जी के पास, ट्रंप जी के पास जाते हैं। आपके अंदर मेरे लिए गुस्सा है, आपके लिए मैं पप्पू हूं, और कांग्रेस ने और इस भावना ने इस देश को बनाया है, और आप सबको कांग्रेस में बदलूंगा। जादू की झप्पी आता बरोबर आहे। काय करणार राहुल गांधी तरी हे जिथे जातात तिथे प्रधानमंत्री कुठला अध्यक्ष आला, कुठला प्रधानमंत्री आला का मार जादू, मार जादू। राहुल गांधीला वाटले बरे जादू की झप्पी जाते आणि यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीतल्या मोदी आणि राहुल गांधींमधल्या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विस्तवही जात नव्हता। पंतप्रधान मोदी काँग्रेसवर तुटून पडत होते, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता। राजा की आत्मा ईवीएम में है, हिंदुस्तान की हर संस्था में है, ईडी में है, सीबीआई में है, इनकम टैक्स डिपार्टमेंट में है। ये लोग घूम कर सबको कहते हैं डरो मत। मैं भी आज उन्हें कहता हूं और बड़े जी भर के कहता हूं, अरे डरो मत, भागो मत। गेल्या 10 वर्षात संसदेतही राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 2 टर्ममध्ये हे दोन्ही नेते संसदेत हास्यविनोद करताना कधीच दिसले नाही।
पण 18व्या लोकसभेतील पहिल्याच अधिवेशनातील बुधवारचा दिवस काहीसा खास ठरला. मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा संसदेत आहेत, तर 10 वर्षानंतर पहिल्यांदाच राहुल गांधींच्या रूपानं विरोधी पक्षनेताही देशाला मिळालाय. त्यामुळे आता हस्तांदोलन करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींमध्ये आता पुढे काय घडतं याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.